हल्ली ना माणसांना माणसं गमावण्याची भीती वाटायला लागली आहे किंवा आपण कुठेतरी कमी पडतोय का या गोष्टींची भीती वाटायला लागली आहे. लोकांना असं वाटायला लागलंय की आपण कुणाला हरवून नको द्यायला किंवा आपल्याला लोक स्वीकारतील का आपण जसे आहोत तसे, आणि म्हणून स्वतःला बदलण्याचे अतोनात प्रयत्न केले जातात, स्वतःला मॉडिफाय केलं जातं, वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट घेतल्या जातात. स्वतःला वजन कमी करायचं तर मग हे इन्सुलिन घे, हे कर, ते कर, अशा बऱ्याच गोष्टी स्वतःचं अस्तित्व आपण जसे आहोत तसं बदलण्यासाठी आपण कितीतरी स्वतःला त्रास देत असतो. आपला स्वभाव बदलत असतो कारण समोरचा आपल्याला स्वीकारावं. तर याच्यामुळे तयार होणारा तणाव खूप जास्त प्रमाणात आहे. बिईंग ॲज अ सायकोलॉजिस्ट मी आत्तापर्यंत सकाळपासून 10 केसेस घेतल्या, अजून 2 घेणार आहे. तर या सगळ्याचं ॲनालिसिस मला हे सांगतंय की लोकांना वेगळं नाही पडायचं. लोकांना असं वाटतं की आपल्याला सगळ्यांनी स्वीकारलं पाहिजे आणि त्याच्यातून खूप जास्त तणाव निर्माण होतोय. अगदी लहान मुलांपासून ह्या गोष्टी चालू आहेत. मोठी माणसं तर ठीक आहे, इट इट विल बी ओके, बट छोट्या-छोट्या मुलांना पण वाटतं की मला स्वीकारतील का लोकं मग? आणि मग मी असाच आहे, मग मी दिसायलाच असा आहे किंवा मग मी हुशार नाही आहे अभ्यासात, ह्या सगळ्या गोष्टी, किंवा मी हे करू शकेल का, किंवा लोक माझ्याकडे प्रेमाने व्यवस्थित बघतील का, मला कुणाला हर्ट करायचं नाही. आणि हे मुलांना नाही तर हे आपल्यालाही अगदी वाटणं साहजिक आहे. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की आपल्याला सगळ्यांनी स्वीकारायला आपण काही खूप मोठी तोफ नाहीये. हा अट्टाहास जर असेल की आपल्याला स्वीकारलंच पाहिजे, आपल्याशी व्यवस्थित बोललंच पाहिजे, आपल्याबद्दल सगळ्यांचं मत चांगलंच असावं, हा अट्टाहास जर असेल तर आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप जास्त तणावात जाऊ शकतो. आणि जर आपण हे स्वीकारलं की जसं आपण कोणाला तरी रिजेक्ट करतो, एखादी व्यक्ती आपल्याला नाही आवडली तर, तसं इतरांनाही आपल्याला रिजेक्ट करण्याचा अधिकार आहे. अँड दॅट इज टोटली ओके, दॅट इज टोटली ऑल राईट. त्यामुळे तुमच्या मनामध्ये जर ही गोष्ट असेल की का बरं एखाद्याने मला नाकारलं, का बरं माझ्यासोबत असं झालं, तर ठीक आहे ना, तुमची जी चॉईस आहे ती समोरच्याची नाहीये ना, त्याची वेगळी असू शकते, आणि समोरच्याची जी आहे ती तुमची नाहीये ना, तुमची पण वेगळी असू शकते. त्यामुळे या एंडवरती आपण थांबू शकतो की ठीक आहे यार, इट इज ओके, आय रिस्पेक्ट अदर्स ओपिनियन, आणि समोरच्याच्या त्या ओपिनियनचा आदर करा आणि तिथून तुम्ही बाजूला व्हा किंवा त्या नात्याच्या जास्त मागे लागू नका. जर तुम्ही ते मागे लागणं चूज केलं तर तुमच्या वाट्याला त्रास येईल, आणि मग ते तसं असलं ना, ते मेल्याहून मेल्यासारखं असतं. त्यामुळे अ, मला आजच्या सगळ्या सेशन्समधून हेच जाणवतं की ठीक आहे, सगळ्यांनी आपल्याला स्वीकारावं, एवढी मोठी तोफ आपण नाहीये, आणि जगातला सगळ्यात उच्चतम माणूस असेल तरी त्याला पण कुणीतरी नाकारणार आहे.